सो हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. मावळची क्वीन बिंदास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा संध्याकाळी स्वागत आहे. तर आज आहे मंडे आणि काल ॲक्च्युली काय झालं ना, मी थोडक्यात सांगते तुम्हाला की काल आमच्या घराचं गृहप्रवेश ठेवलेला आम्ही घरगुती, कोणाला जास्त सांगितलं नव्हतं. तर संडे असल्या कारणाने मला काही सुट्टी मिळाली नव्हती. सो मी जॉबला जाऊन काम करून दुपारी 12ला निघाली आणि पल्लूचा कॉल चालू होता. तिच्याशी बोलता बोलता स्टेशनला गेले. तिला सगळा सिनारिओ माहिती आहे. स्टेशनला गेले, 1:45 वाजेपर्यंत बसले. लोकल काय आलीच नाही. मला वाटलं लेट झाली असेल संडे असल्या कारणाने, पण लोकल कॅन्सल होत्या, मेगा ब्लॉक होतं हे माझ्या लक्षातच नाही आलं. तिथून परत निघाले ऑटोनं, निगडीमध्ये गेले. निगडीतून अर्धा तास उन्हात थांबली गर्दीमध्ये. परत बसमध्ये आले. बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही. 12 वाजता निघालेली मी स्टोअरमधून. घरी मला यायला 2:30 वाजले होते. इतका जास्त कंटाळा होता आणि सगळा म्हणजे राग आला होता. तर छान आवरायचं वगैरे होतं, फोटो काढायचं होतं, काहीच केलं नाही. इतके थकले होते. घरी आले, फ्रेश झाले, पाया पडले पूजेच्या. नंतर घरच्यांसोबत थोडी बोलले, जेवण वगैरे केलं. सगळे माझ्यासाठीच थांबले होते जेवणासाठी. जेवण वगैरे केलं. त्यानंतर काही शूट नाही केलं, फक्त टाइमपास केला. मामा वगैरे आलेले, आजी आजोबा आलेले, त्यांच्यासोबतच टाइम स्पेंड केला, मावशी वगैरे. आणि नंतर काही नाही, शूट नाही केलं. आणि आज नेमका माझा ऑफ होता, मंडे. लास्ट टाइम पण मंडेला आलेला, ह्या टाइम पण मंडेला दिला ऑफ सरांनी. सो आज तर दिवसभर झोपून काढला, काहीच काम केलं नाही, त्यामुळे काही शूट पण नाही केलं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी कालचे पूजेचे काही टेक घेऊन ठेवले, थोडेसे ग्लिम्स, ते पण आठवणी काही पाहिजेत म्हणून. तर त्या मी इथे अटॅच करेल पुढे. आणि जेवण वगैरे काय होतं ते. तर काय नाही, एवढंच आहे ना. आज आहे जेवणामध्ये आळूवडीचा प्लॅन. तर थोडंसं त्याची एक रील शूट करायची आणि तुमच्यासोबत पण थोडंसं नॉर्मल शेअर करेल. आणि बाकी काय नाही, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच असणार आहे. सो स्टे ट्यून. बघू शकता माझी खूप छान अशी फ्रेम आहे. माझं एक फोटोशूट केलं होतं मी 1-2 वर्षांपूर्वी. सो ही फ्रेम बड्डे गिफ्टमध्ये आली होती मला. सो इथे लावली आहे मी ती रूममध्ये माझ्या. खूप छान दिसतीये. कसं वाटतंय फोटो कमेंटमध्ये नक्की सांगा. पूजा म्हटलं की सगळं वातावरण प्रसन्न असतं, म्हणून माझ्या सिस्टरने इथे दारासमोर मस्त अशी रांगोळी घातली होती. आणि ब्राह्मण काका जे होते त्यांनी मस्त अशी उंबरठ्याची पूजा केली होती. आणि त्यांनी आम्हाला जे साहित्य असतं पूजेचं, त्याच्यामध्ये गणपतीचा एक म्हणजे छाप असतो तो, आणि अशा पद्धतीचं तोरण आणायला लावलेलं. तर ह्याच्यामध्ये असं सुंदर असं गोल्डन कलरमध्ये चॉईस करून माझ्या सिस्टरने तोरण आणलेलं, ज्यात गणपती बाप्पाचं, परत महालक्ष्मीचं आणि बरेच असे यंत्र आणि पाऊलखुणा अशा पद्धतीचं त्याच्यावरती एक प्रत्येक पत्त्यावरती प्रत्येक एक देवाचा फोटो होता आणि प्रतिमा होती. त्यानंतर इथे बघू शकता मेन डोअरला मस्त असं शुभ लाभ लिहिले आणि स्वस्तिक काढले. आपल्या हिंदू धर्मामध्ये हे महत्त्वाचं असतं खूप. आणि नंतर हाताचे पंजे उठवतात आपल्या घरातल्या एका लेडीजच्या. तर इथे माझ्या मावशीने ते उठवले होते. त्या होत्या, कारण की मी आले नव्हते जॉबवरून तिथपर्यंत, पूजेला पोहोचू नाही शकले मी. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये मस्त असं डेकोरेशन केलं आहे मी. त्याआधीच केलं होतं. आणि इथं अशी सुबक अशी पूजेची मांडणी केलेली ब्राह्मण काकांनी. आणि मस्त असा दिवा तेवत होता. त्यानंतर इथे प्रसाद पाहू शकता, इतका सुंदर म्हणजे झालेला टेस्टला. आणि इथे पंचामृत शीतलने बनवलेला, शीतल म्हणजे माझी सिस्टर, तर तिने बनवलेला प्रसाद. आणि इथे आपला गणपती बाप्पा, सुपारी मांडतात ॲक्च्युली गणपती म्हणून, पण आमच्याकडे चांदीचा आहे बाप्पा म्हणून त्यालाच बसवलेला. आणि जेवणामध्ये सांगायचं झालं तर थोडं जेवण काढून ठेवलेलं. ॲक्च्युली जेवण भरपूर होतं, पण वरती खराब व्हायला नको म्हणून थोडंच काढलेलं अशा पद्धतीचं. आणि संध्याकाळी सगळे म्हणजे मामा आजी आजोबा थांबलेले. सो आमची आईस्क्रीम पार्टी चालू होती. मस्त अशी आईस्क्रीम खाल्ली आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि इथे आळूवडीचं बेत होता, तर तो तुम्हाला शेअर करते आहे. होप सो की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर ह्याची काही रेसिपी वगैरे घेतली नाही आहे मी, डिटेलमध्ये ब्लॉग कधीतरी बनवेल. तर हे मी रीलसाठी शूट करत होते. जर तुम्हाला पाहायचं असेल तर इंस्टाग्रामवर कोमल येवले ह्या आय डीला जाऊन फॉलो करा, कोमल फूडी कोमल ह्या आय डीला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबवतील. देन बाय, टेक केअर अँड कीप स्माइल.